आता 2 दिवसात एवढ्या लोकांचा जीव गेलेला आहे। यामध्ये मग अनेक प्राणी, विविध प्राणी सुद्धा येत असतात। कालचीच गुजरातमधील घटना आहे। 40 ते 50 म्हशी वीज पडून अक्षरशः मरण पावल्या होत्या। त्याचबरोबर अनेक बैलांचा सुद्धा या गोष्टीमध्ये समावेश होतो। या घटना खरं तर गावामध्येच घडत असतात, खेडेगावामध्येच या घटना दिसून येत असतात। अनेक लोकांना काही बेसिक गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे अनेक लोकांचे सुद्धा जीव जात असतात। तर ही संपूर्ण घटना तुम्ही बघितलीच पाहिजे। दरवर्षी पावसाळ्यात देशातील वेगवेगळ्या भागात वीज अंगावर पडल्याने अनेकांचा मृत्यू होतोय। तर या वर्षी कुठेतरी महिना सुद्धा चालू झाला नाही तोपर्यंत अनेकांचे जीव जाऊ लागलेले आहेत। जनावरही दगावल्याच्या घटना घडत असतात। यातील बहुतांश घटना ग्रामीण भागात घडत असल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या मनात धाकधूक वाढलेली असते। यापासून वाचण्यासाठी काय करायला हवं बरं, याबद्दल माहिती नसल्यानेही अनेक जण याला बळी पडतात। पावसाळ्यातच वीज का पडते ती टाळता येऊ हे जाणून घेऊया। पावसाळ्यात अनेकदा ढगांमध्ये वीज चमकते आणि जमिनीवरही पडते, मात्र ती नेहमीच हानिकारक नसते। आकाशीय विजेचे तापमान सूर्याच्या वरच्या पृष्ठभागापेक्षा जास्त असते। ही वीज 1 मिलिसेकंदपेक्षा कमी काळ टिकते। आकाशातील विजेमुळे माणसाचे डोकं, मान आणि खांदे यांचे सर्वाधिक नुकसान होते। पावसाळ्यात दुपारच्या वेळी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता सर्वाधिक असते। नासाच्या अधिकृत आकडेनुसार पूर्व भारतातील ब्रह्मपुत्रा खोऱ्यात एप्रिल ते मे महिन्यात सरासरी दर महिन्याला जगातील सर्वाधिक वीज चमकते। वीज अनेक प्रकारे पडू शकते। थेट स्ट्राईक जास्त होत नसला तरी सर्वाधिक जीव घेणं मानला जातो। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एका ठिकाणी उभे आहात आणि तुमच्या काही मीटर अंतरावर जरी वीज पडली तरी त्याचा जास्त धोका तुम्हाला असू शकतो। जर वीज थेट एखाद्या व्यक्तीवर पडली तर तो डिस्चार्ज चॅनलचा एक भाग बनतो। बहुतेक थेट स्ट्राईक खुल्या भागात होतात। झाडाखाली आश्रय घेणाऱ्यांना वीज पडण्याचा धोका जास्त असतो। या घटनेला साईड फ्लॅश म्हणतात। असे तेव्हा घडते जेव्हा वीज व्यक्तीच्या जवळ असलेल्या लांबलचक वस्तूवर पडते आणि विद्युत प्रवाहाचा एक भाग त्या लांब वस्तूद्वारे पीडितपर्यंत पोहोचते। भारतातील मृत्यूपैकी 1/4 मृत्यू हे झाडाखाली किंवा जवळ उभे असलेल्या लोकांचे झालेले आहेत। आकाशातून वीज पडणे ही अत्यंत गंभीर घटना आहे जी जीवघेणी आहे। मात्र पीडितेला योग्य वेळी उपचार मिळाले तर अनेकांचे प्राण वाचू शकतात। आता विजेपासून बचाव करण्यासाठी ही खबरदारी जरूर घ्या। उंच ठिकाणे, पर्वत शिखरे, पूल इत्यादीवरून खाली किंवा घरीच आश्रय घ्या। मोठ्या दगडाखाली उभे राहू नका। तुम्ही घरी असाल तर वादळ किंवा पाऊस दरम्यान तुमचा टीव्ही, रेडिओ, फ्रीज किंवा इतर वस्तूंचे प्लग काढून टाका। वाहनात असेल तर त्यात थांबा, पण दुचाकीपासून दूर राहा, कारण त्यात पाय जमिनीवरच राहतात।